इथे स्टार्ट केलंय मी आता. बघा इथे जॉईंट्स व सोल्डरिंग याच्यावर आपण MCQ घेणार आहोत. तर इथे महत्वाचं आहे तुमच्यासाठी, पहिलं बघा, पहिला MCQ आहे इथे, होल्डर्स मध्ये लुपिंग स्विचबोर्ड व सिलिंग रोज साठी डॅश डॅश जॉईंट वापरतात. आता इथे त्यांनी विचारलेलं आहे की होल्डर्स मध्ये लुपिंग स्विचबोर्ड व सिलिंग रोज डॅश डॅश साठी जॉईंट वापरतात. तर इथे कोणतं जॉईंट आहे? रॅट टेल जॉईंट. ठीक आहे. आता इथे बघा, उत्तर आहे पीक टेल जॉईंट. यालाच आपण अजून काय म्हणतो? रॅट टेल जॉईंट. अजून याला काय म्हणू शकतो आपण? तर ट्विस्टेड जॉईंट. काय म्हणू शकतो? ट्विस्टेड जॉईंट. असे 3 नाव आहेत याला. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात कन्फ्युजन करून घ्यायचं नाहीये की कुणी उत्तर देतय रॅटेल जॉईंट, कोणी देतय पिकटेल जॉईंट, कुणी देईल ट्विस्टेड जॉईंट. तर इथे हेच करेक्ट उत्तर आहे. तर जॉईंट कशी आहे, जे आपण जनरली घरात वापरतो, ट्विस्ट करतो. काय करतो? ट्विस्ट करतो. म्हणजे डायरेक्टली आपण काय करतो, असे जे आपले हे आहेत, असं काहीतरी जॉईंट असेल ट्विस्टेड जॉईंट. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. तर याची डायग्राम पण तुम्ही करायची व्यवस्थित. याच्या डायग्राम सुद्धा तुम्ही काय करायच्या? व्यवस्थित करायच्या की ट्विस्टेड जॉईंट कसा आहे हे तुम्हाला गरजेचं आहे. आलं का लक्षात? आहे तुमच्या 3 नावं आहे म्हणून याला रॅटटेल, पिगटेल आणि ट्विस्टेड. तर आपण असं ट्विस्ट करतो. ट्विस्ट करणे म्हणजे काय? पिरगाळा मारतो आपण. तुमच्या भाषेत सांगायचं, पिरगाळा करतो. पिरगाळा काय माहित, बरेच विद्यार्थ्यांना कळतं की नाही मला काही आयडिया नाहीये, पण असं. आता हा झाला याच्याबद्दल. आता टी जॉईंट कुठे वापरतो सांगा? टी जॉईंट टॅपिंग साठी. गुड. आता एखादी ओव्हरहेड लाईन आहे, हा असा ओव्हरहेड कंडक्टर आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, इथून याला काय करायचं, इथून असा असं आपण काय करतो, याला टी सारखं जॉईंट देतो. म्हणजे टी म्हणजे कसं? असं जॉईंट. तर टॅपिंग घेण्यासाठी ओव्हरहेड लाईन मधून टॅपिंग घेण्यासाठी आपण काय करतो? टी जॉईंट वापरतो. आता मॅरिड कपल जॉईंट. चला, मॅरिड कपल जॉईंट कुठे वापरतो सांगा? मॅरिड कपल जॉईंट आठवती का तुम्हाला लगेच? गुड, बरोबर सांगितलेलं आहे यांनी. काय नाव आहे? ठीक आहे, विठ्ठल काळे. गुड. तर लांबी वाढवण्यासाठी इथं काय करतो आपण? मॅरिड कपल जॉईंट इथे हे करत असतो लेंथ वाढवण्यासाठी. म्हणजे लगेच तुम्हाला असे जॉईंट दिसले पाहिजे. ते अशी लांबी वाढवायची असेल तर इथे काय करतो आपण? असं जॉईंट केलेले असतात ते, आणि हे इकडे असं जॉईंट केलेले असतो. तर हे मॅरिड कपल जॉईंट हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कोणतं? मॅरिड कपल जॉईंट. त्याला मॅरिड कपल जॉईंट असं म्हणतो आपण. आता प्लेन टॅप जॉईंट. आता इथे आता टॅपिंग घेण्यासाठी, टॅप म्हणजे काय असं, तर प्लेन टॅप जॉईंट कसं आहे बघा. आता इथून आपल्याला टॅपिंग घ्यायची, आपल्याला अशी. आठवती का डायग्राम तुम्हाला?
तर प्लेन टॅप म्हणजे काय, डायरेक्टली इथून असं गुंडाळतोय आपण, याला म्हणायचं प्लेन टॅप जॉईंट. आणि नॉटेड जे आहे, नॉटेड टॅप जॉईंट म्हणजे नॉट म्हणजे गाठ. तर इथं पहिले आपण काय करतो, अशी गाठ मारल्या जातील, त्याच्यानंतर याला टॅपिंग होते असते. तर हे जॉईंट्स तुम्हाला लक्षात आले पाहिजे. गुड. आलं लक्षात तुमचे, हे सगळे जॉईंट्स इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. तर हे जॉईंट ओळखता पण आले पाहिजे तुम्हाला, आणि त्यांचं कार्य काय आहे तर हे सुद्धा तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. नंबर दुसरा क्वेश्चन आहे, सरळ जाणाऱ्या सप्लायला टॅप करून दुसरीकडे न्यायचं असेल तर डॅश डॅश जॉईंट वापरतात. तर बघा इथे प्लेन टॅप जॉईंट दिलेलं आहे. गुड. काय आहे, प्लेन टॅप जॉईंट. टॅप करून त्यांनी याच्यातच आलाय, सप्लायला टॅप करून जर म्हंटल तर मग ते टॅपिंग त्याच्यातच येतं. काय येतं, टॅपिंग काय होतंय त्याच्यातच टॅपिंग येतंय, त्याच्यामुळे इथं प्लेन टॅप जॉईंट वापरत असतो आपण. ब्रिटानिया टी जॉईंट कुठं वापरतो सांगा, ब्रिटानिया टी जॉईंट. गुड. ओव्हरहेड लाईन मध्ये आपण काय करतो, ब्रिटानिया टी जॉईंट वापरत असतो. तर बेसिक जॉईंट तुम्हाला करणं गरजेचं आहे. नंबर तिसरा क्वेश्चन आहे की सरळ जाणाऱ्या सप्लायला दोन्ही बाजूने टॅप करून, आता दोन्ही बाजूने टॅप करून दुसरीकडे न्यायचं असल्यास कोणते जॉईंट वापरले जातात. गुड. तर डबल क्रॉस टाईप. आता दोन्ही साईडला न्यायचंय म्हणलं तर डबल क्रॉस टॅप जॉईंट करावं लागेल. म्हणजे काय, आता हा इथे आहे जॉईंट, तर आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडला टॅपिंग करायची आहे. तर ह्या साईडनं पण घेऊ आपण आणि इकडून सुद्धा घेऊ. हा याला इथं टॅपिंग करू अशी, इकडून टॅपिंग करू याला. म्हणजे याला काय म्हणतो आपण, डबल क्रॉस टॅप जॉईंट. एकदम सोपं आहे हे. जर तुम्हाला हे जॉईंट्स वगैरे लगेच डोळ्यासमोर येतं जर तुम्ही अभ्यास केलेला असेल तर. नंतर बघा चौथा क्वेश्चन आहे की जॉईंट्स केलेल्या कंडक्टरची यांत्रिक शक्ती व कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी डॅश डॅश आवश्यकता असते. कशाची आवश्यकता असते, तर सोल्डरिंगची आवश्यकता असते. तिथे सोल्डरिंग करणं गरजेचं आहे. जर सोल्डरिंग केली आपण तर त्याची कंडक्टिव्हिटी सुद्धा वाढते आणि काय होतं, पुन्हा मजबूती सुद्धा वाढत असते. तर सोल्डरिंग महत्वाची आहे. गुड. प्लंबर सोल्डर मध्ये टीन व लोड. आता प्रत्येक सोल्डरिंग मध्ये वेगवेगळे कंटेन असतात बघा. तर प्लंबर सोल्डर मध्ये टीन व, आता लोडच्या ऐवजी तर लीड पाहिजे होतं, टीन व लीड बर का. इथं लोड झालेला आहे लोड, इथं काय पाहिजे, लीड. लीड म्हणजे काय, शिसी. तर इथे त्यांनी किती कंटेन आहे म्हणे, तर प्लंबर साठी जी सोल्डरिंग करतो आपण, तर इथे लक्षात घ्यावा तुम्ही, इथं नेहमी तुम्ही जे आहे ते इथं काय आहे, 35 आणि 65%. म्हणजे टीन किती आहे, टीन किती आहे, तर 35%. आणि लीड किती आहे, तर 65%. लक्षात ठेवायचं. आणि आपली विद्युत याच्यामध्ये किती वापरत होतो आपण, 40-60. 40 एल म्हणजे लीड आणि टीन असं होतं. आता नंतरचा MCQ आहे तुमच्यासाठी, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट सोल्डर करण्यासाठी डॅश डॅश सोल्डर वापरतात. तर इथे रिझिन, कोणती, रिझिन कोड्स काय वापरतात, रिझिन कोड्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट सोल्डर काढण्यासाठी. तर प्लंबर्स तर कट होऊन जाईल, इथं टीन मान्स कट होऊन जाईल, फाईन कट होऊन जाईल. तर काय, रिझिन कोड्स, हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. नंतर आहे की सोल्डरिंग करताना कंडक्टरच्या पृष्ठभागावरील ऑक्साईडचा थर
विरघळण्याच्या क्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर म्हणजे सोल्डरिंग करताना कंडक्टरच्या पृष्ठभागावरील ऑक्साईडचा थर विरघळण्याच्या क्रियेला काय म्हणतात? सोल्डरिंग फ्लक्स असे म्हणतात. काय म्हटलं जातं? सोल्डरिंग फ्लक्स. म्हणजे तिथं काय ऑक्साईड जे आहे तर ते काय होतं? विरघळलं जातं. तर त्याला आपण काय म्हणतो? सोल्डरिंग फ्लक्स असे म्हणत असतो. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. इन्स्टॉलेशन मध्ये चार एकसारखे केबलच्या जॉईंट्सवर कढई व पळीने सोल्डर केल्यावर लक्षात आले की चौथी केबल जॉईंट चांगली झाली नाही. त्याचे कारण काय? म्हणजे बघा, आता यांनी काय सांगितलेलं आहे की चार एकसारखे केबल काय करायचे आहे? जॉईंट्स वर कढई व पळीने. कढई पळी माहितीये का तुम्हाला? सोल्डरिंगची पद्धत की गुड. तर तिथे लक्षात आलं की चौथी केबल जॉईन झाली नाही चांगली. तर त्याचं कारण काय असू शकतं? तर काय कारण असू शकतं हे आपण ऑप्शन मध्ये बघू. एकदा ऑप्शन बघू काय कारण आहे त्याचे. तर कारण त्यांनी बी दिलेलं आहे. उत्तर काय आहे? बी. सतत उष्णता दिल्याने सोल्डर मधील टीन निघून गेली. म्हणजे काय होतं तिथे सतत आपण काय दिलं? उष्णता दिली. म्हणजे काय ते सोल्डरिंग करायच्या वेळेस जर जास्त उष्णता बसली त्याला तर त्याच्यातलं टीनचं प्रमाण निघून जातं. त्याच्यामुळे तो चौथा जो आहे तर तो काय होतो? व्यवस्थित सोल्डर होत नाही. आता ओव्हरहेड लाईन मध्ये डॅश डॅश जॉईंट्सचा वापर करतात. चला सांगा. ओव्हरहेड लाईन मध्ये गुड ब्रिटानिया जॉईंटचा वापर इथे होत असतो. आता हे तर बघितलंच आपण. पिकटेल जॉईंट, टी जॉईंट आणि हे वेस्टर्न जॉईंट कुठे वापरतो सांगा? वेस्टर्न जॉईंट. चला वेस्टर्न जॉईंटचं ऍप्लिकेशन सांगा. बघू द्या मला कोण उत्तर देतंय. वेस्टर्न जॉईंट. तर वेस्टर्न जॉईंट कशासाठी वापरतो? तर वेस्टर्न जॉईंट सॉलिड कंडक्टर साठी वापरतो आपण ओव्हरहेड लाईन मध्ये. आता नंतरचा आहे ब्रिटानिया स्ट्रेट जॉईंटचा वापर डॅश डॅश साठी होतो. तर कशासाठी ब्रिटानिया स्ट्रेट जॉईंट? स्ट्रेट म्हणजे आपण आताच बघितलं पाहिजे की हे जॉईंट काय आहे? हे दोन जॉईंट आपल्याला असे स्ट्रेट जॉईंट जोडायचे आहे. तर हे ब्रिटानिया स्ट्रेट जॉईंट कशासाठी? लांबी वाढवण्यासाठी आपण काय करतो? इथे वापरत असतो. लांबी वाढवण्यासाठी वापरत असतो. नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी 11 नंबरचा क्वेश्चन. तर अर्थ कनेक्शनच्या कॉपर कंडक्टर साठी व कमी स्पॅनच्या डिस्ट्रीब्युशन लाईन कंडक्टर साठी डॅश डॅश जॉईंट्स वापरतात. चला कोणते जॉईंट्स वापरतात सांगा? तर इथे काय दिलेलं आहे? ब्रिटानिया जॉईंट वापरले जातात की अर्थ कनेक्शनच्या कॉपर कंडक्टर साठी व कमी स्पॅनच्या डिस्ट्रीब्युशन लाईन साठी. कमी स्पॅन म्हणजे काय? की या दोन पोलामधलं अंतर त्याला काय म्हणतो आपण? स्पॅन म्हणतो. हा एक पोल आहे आणि हा एक पोल आहे. तर याच्यामधलं अंतर म्हणजे काय? तर स्पॅन. तर डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये कमी स्पॅन साठी आपण काय करतो? अर्थ कनेक्शन कॉपर कंडक्टर साठी किंवा त्याच्यासाठी आपण ब्रिटानिया टी जॉईंट वापरत असतो. ब्रिटानिया स्ट्रेट जॉईंट मध्ये ओव्हरहेड लूपिंगचे अंतर कंडक्टरच्या व्यासास डॅश डॅश पट असते. काय असते? तर याच काय आहे? 20 ते 25 पट असतात.
काय सांगितलं, ब्रिटानिया स्ट्रेट जॉईंट मध्ये ओव्हरहेड लुपिंगचे अंतर. तर याला आपण काय देतो, असं जास्त अंतर देतो, म्हणजे असे जास्त टर्न देत असतो आपण त्याला. तर डी त्याचं उत्तर आहे 20 ते 25. लक्षात ठेवा. नंतरचा क्वेश्चन आहे की ब्रिटानिया टी जॉईंट वर ताण पडू नये यासाठी अनिड कॉपर कंडक्टरच्या जॉईंट्स बेडिंग कोण डॅश असतो. आता इथे विचारलेलं आहे त्यांनी की ब्रिटानिया टी जॉईंट वर ताण पडू नये यासाठी अनिड कॉपर कंडक्टरच्या जॉईंट बेडिंग कोण डॅश असतो. म्हणजे बघा इथं दिलेला 180, म्हणजे ताण कसा पडेल मग त्याच्यावर, कारण हा कंडक्टर असा आला आणि हा कंडक्टर असा. आपल्याला हा कंडक्टर काय करायचा आहे, ह्या कंडक्टरला जोडायचा आहे. हा किती कोण झाला, असा असं स्ट्रेट 180चा झाला ना. बघा हा कितीचा आहे, 90चा, आणि हा दोन्ही मिळून असा किती आहे, हा 180चा. त्याच्यामुळे जोडणी आपण अशी करतो, त्याच्यामुळे इथं कोण कितीचा तयार होतो, त्याच्यात 180चा कोण तयार होतो, त्याच्यामुळे त्याच्यावर ताण पडत नाही. कळाला काय तुम्हाला? आता बघून नंतरचा MCQ आहे तुमच्यासाठी 14 नंबरचा, की ओव्हरहेड लाईन मध्ये फक्त सॉलिड कंडक्टरची लांबी वाढवण्यासाठी डॅश डॅश जॉईंटचा वापर करतात. गुड. हे आताच बघितलं आपण की फक्त सॉलिड कंडक्टरची लांबी वाढवण्यासाठी वेस्टर्न युनियन जॉईंट चा वापर करत असतात. तर हे वेस्टर्न युनियन जॉईंट लक्षात ठेवायचं तुम्ही. वेस्टर्न युनियन जॉईंट कशासाठी वापरतो आपण, की सॉलिड कंडक्टर कळतो का तुम्हाला. सॉलिड म्हणजे एकच कंडक्टर असा जाड कंडक्टर, आणि ते केसासारखे एक बारीक असतात. याच्यात असे नंबर ऑफ भरपूर बारीक बारीक कंडक्टर असतात केसासारखे. त्याला म्हणायचं, याला स्टँडर्ड कंडक्टर म्हणायचं, आणि याला म्हणायचं सॉलिड कंडक्टर. असं एकच कंडक्टर. तर दोन्ही पैकी लवचिक कोणता आहे सांगा. लवचिक कंडक्टर कोणता आहे कमेंट्स मध्ये सांगा. कालच शिकलो आपण. स्टँडर्ड कंडक्टर आणि सॉलिड कंडक्टर दोन्ही पैकी लवचिक कोणता आहे. गुड. राहुल न बरोबर उत्तर दिलंय की स्टँडर्ड कंडक्टर काय आहे, फ्लेक्झिबल आहे, म्हणजे लवचिक आहे. चला नेक्स्ट MCQ बघू आपण. बघा स्टँडर्ड कंडक्टरची लांबी वाढवण्यासाठी डॅश डॅश जॉईंट वापरतात. आता सॉलिड कंडक्टरची लांबी वाढवण्यासाठी आपण बघितलं कोणता जॉईंट वापरतो सॉलिड कंडक्टरची लांबी वाढवण्यासाठी, तर वेस्टर्न युनियन जॉईंट वापरतो आपण. परंतु इथं स्टँडर्ड कंडक्टरची लांबी वाढवण्यासाठी मग कोणता जॉईंट वापरता, तर मॅरिड कपल जॉईंट वापरायचा आहे आपण. कोणता जॉईंट वापरायचा आहे, मॅरिड कपल जॉईंट. तर जे आपण ओव्हरहेड लाईन, जे आपला ACSR कंडक्टर आहे किंवा मग ॲल्युमिनियम कंडक्टर असेल, जे की नंबर ऑफ ॲल्युमिनियम असतील त्याच्यात भरपूर, तर यांची लेंथ वाढवण्यासाठी आपण काय वापरणार आहे, मॅरिड कपल जॉईंट वापरणार आहे. आणि एका कंडक्टरचीच लांबी वाढवायची असेल, म्हणजे हा एक सिंगल कंडक्टर आहे आणि याची लांबी जर वाढवायची, सॉलिड म्हणजे सिंगल कंडक्टर म्हणजे सॉलिड कंडक्टर, तर याला आपण कसं, याला आपण काय करू शकतो, अशी जॉईंट देतो, हे असं जोडत असतो आपण याला. तर याने आपण सिंगल कंडक्टरने याची ज्वाडी वाढतो, तो आपण त्याला म्हणायचं वेस्टर्न युनियन जॉईंट. आणि जे स्टँडर्ड कंडक्टरची लांबी वाढवण्यासाठी मॅरिड कपल जॉईंट. आता नेक्स्ट जो आहे तुमच्यासाठी सिंगल कंडक्टर वायरिंग मध्ये सरळ जाणाऱ्या सप्लाय दोन्ही बाजूने टॅप करून दुसरीकडे न्यायचं असेल तर डॅश डॅश जॉईंट वापरतात. म्हणजे आत्ताच झाला क्वेश्चन, म्हणजे एक असा सिंगल कंडक्टर आहे आणि सिंगल कंडक्टर दोन्ही बाजूने आपल्याला न्यायचं आहे असा, तर आपण कोणती डबल क्रॉस जॉईंट वापरणार आहे, ते काय वापरणार आहे, डबल क्रॉस जॉईंट वापरायचा आहे. ते ऑलरेडी आपण MCQ बघितला.
नंतर आहे टिनमन सोल्डर मध्ये डॅश डॅश प्रमाणात डॅश डॅश मिश्रण असते. तर 3 मंथ्स म्हणजे 50-50 असतं. किती असतं? 3 मंथ्स. प्लंबर मध्ये आता याच्यात जे आहे 3 मंथ्स मध्ये काय आहे 50-50 म्हणजे LT लीड आणि टीन किती आहे 50-50 आणि याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सोल्डरिंग मध्ये किती आहे 40-60 आणि याच्यामध्ये किती आहे प्लंबर सोल्डरिंग मध्ये 65-35. आलं लक्षात तुमच्या? आता तुम्ही माणसाने 65-35 कस काय 35-65 होतं ना तर ते काय होतं LT होतं HT होतं ते HL होतं आपण LT घेतलं इथे. आलं लक्षात तुमच्या? हा बरोबर. आता स्नेहाने बरोबर सांगितलेलं आहे की 65-35 तर ते कसं होतं 65 तर इथे तुम्ही लक्षात ठेवायचंय. तर हे L आणि T तर 65 किंवा T आणि L विचारलं तर मग 35-65 असेल 35-65 येईल. तर हे लक्षात ठेवा. शक्यतो तुम्ही LT लक्षात ठेवा. स्क्रीन दिसत नाहीये का? व्हिडिओ दिसत नाही का कुणाला? ज्यांना व्हिडिओ दिसत नसेल ते परत जॉईन व्हा. बॅक जाऊन पुन्हा परत जॉईन व्हा. तुमच्याकडे काय होईल नेटवर्कचा ज्यांच्याकडे इश्यू असेल ते. तर पुन्हा परत सांगतो मी तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं इथं असं लक्षात ठेवा L आणि T. L म्हणजे काय लीड आणि T म्हणजे टीन. तर इलेक्ट्रिकल सोल्डरिंग मध्ये किती आहे 40-60. प्लंबर सोल्डरिंग मध्ये किती आहे तर प्लंबर सोल्डरिंग मध्ये जे दिलेलं आहे तर प्लंबर सोल्डरिंग मध्ये 65-35 आणि याच्यामध्ये किती दिलेलं आहे टिनमन सोल्डरिंग मध्ये तर 50-50. आलं लक्षात तुमचे? तिन्ही व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचं. इथं तुमचं वेगळं वेगळं झालं नाही पाहिजे. तर LT लक्षात ठेवा. LT लक्षात ठेवा आणि मग कसं विचारलं त्यांनी ते पण परीक्षेमध्ये लक्षात ठेवायचं. LT विचारलं का TL विचारलं त्याच्यानुसार हे सिलेक्ट करायचं आहे. लॉजिकली अभ्यास करा. फक्त MCQ चा रट्टा मारू नका. नंतरचा क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला आता. हा तर रिझिन कोड सोल्डरिंग मध्ये तर रिझिन कोड सोल्डरिंग मध्ये काय रिझिन कोड सोल्डरिंग म्हणजे इलेक्ट्रिकल सोल्डरिंग आहे. रिझिन कोड सोल्डरिंग म्हणजे इलेक्ट्रिकल सोल्डरिंग. आता त्यांनी इथं काय उत्तर दिलेलं आहे 60-40 परंतु हे 60 काय आहे इथं T आणि L दिलेलं आहे त्याच्यामुळं 60-40 आहे. परंतु इथं आपल्याला काय लक्षात ठेवायचं LT लक्षात ठेवायचं. तर मग किती राहील 40-60 असं त्याचं उत्तर राहील. हे लक्षात ठेवा तुम्ही. कन्फ्युज होऊ नका. आता नंतरचा क्वेश्चन 19 नंबरचा की अल्का पी सोल्डर डॅश डॅश सोल्डरला म्हणतात. अल्का पी सोल्डर तर अल्का पी सोल्डर ऍल्युमिनियमला म्हणतात. जर आपल्याला ऍल्युमिनियमची सोल्डरिंग करायची असेल तर अल्का पी सोल्डर म्हटलं जातं. त्यांना काय म्हटलं जातं अल्का पी सोल्डर. त्याच लक्षात ठेवायचं ऍल्युमिनियमची सोल्डरिंग आणि त्याला काय म्हणतो अल्का ए लक्षात ठेवा तुम्ही ए अल्का. आलं लक्षात तुमच्या ए अल्का हे लक्षात ठेवा. अल्का पी सोल्डर म्हणजे ऍल्युमिनियमची सोल्डरिंग करायची आपल्याला तिथं. आता इथे बघा की इलेक्ट्रिशियन सोल्डरचा वितरण बिंदू किती असतो. इलेक्ट्रिशियन सोल्डरिंगचा वितरण बिंदू किती असतो 185 डिग्री. म्हणजे तुम्ही जी सोल्डरिंग करता किती तास जी सोल्डरिंग केल्या जाते तर ती किती आहे
बाकीच्या सर्वांना दिसतंय, पठाणला का दिसत नाहीये? व्यवस्थित तू बॅक जा आणि व्यवस्थित जॉईन हो, नाही तर नेटवर्कचा इश्यू असला तरी दिसत नाही कधी कधी. तर इथे काय आहे, 185 डिग्री सोल्डरिंग करायच्या वेळेस किती आहे, 185 डिग्री. अपडेट करायची गरज नाही आहे, आपला तू ऍड आहे याच्यात, म्हणजे ऑलरेडी अपडेट आहे, तुला दिसत नाहीये. म्हणजे तुम्ही काय करा, या बॅच मधून बॅक जा आणि पुन्हा परत जॉईन करा. 185 डिग्री लक्षात ठेवायचं. नंतरचा पॉइंट आहे, सोल्डरिंग क्रिया करताना कंड व हरच्या पृष्ठभागावर ऑक्साईड थर काढण्याच्या क्रियेला काय म्हणतात? म्हणजे बघा, कंडक्टरच्या वर जो सोल्डरिंगचा थर काय होतो, सोल्डरिंगचा थर जमतो, म्हणजे ते प्लग जमतात त्याच्यावर, तर त्याला काय म्हटलं जातं, तो थर काढण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतो, सोल्डरिंग प्लग्स असे म्हटल्या जातं. त्याला काय म्हटलं जातं, सोल्डरिंग प्लग्स. सॉफ्ट सोल्डरिंग साठी त्या सोल्डरचा वापर करतात. तर सॉफ्ट सोल्डरिंग जर पाहिजे असेल तर फाईन सोल्डरचा वापर करतात. कोणती सोल्डर आहे, फाईन सोल्डर. गुड. आता इथे बघा, तीन काय विचारलेलं आहे त्यांनी, तीन लीड सोबत 2% झिंकचा वापर डॅडजर जॉईंट साठी करतात. आता अल्युमिनियमची सोल्डरिंग जरी करायची, काय म्हणतो आपण अल्युमिनियमच्या सोल्डरिंगला काय म्हणतो सांगा? ए काय सांगितलं होतं मी तुम्हाला, ए अल्का काय म्हणतात जातं, गुड, अल्का पी. तर याच्यामध्ये काय असतं, लीड 3 आणि 2% काय असतं, 2% झिंक असतं. काय असतं, 2% झिंकचं प्रमाण असतं. तर हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला. आता नंतरचा क्वेश्चन बघू आपण. 24 नंबरचा क्वेश्चन आहे की जॉईंट्स मध्ये सोल्डरिंगचा वापर डॅडसाठी होतो. काय होतो, जॉईंट्स मध्ये सोल्डरिंग. जॉईंट करायचं आहे तर ते जॉईंट सोल्डरिंग काय करायचे आहे, तर वाहकता वाढवणे दिलं इथं यांनी. आता याच ए व अ आणि ब दोन्ही आहे, अ आणि ब, अ आणि ब. आपण कंडक्टिव्हिटी वाहकता सुद्धा वाढवतो आणि ताण शक्ती सुद्धा वाढवतो. म्हणजे त्याच्यावरच काय टेन्शन सुद्धा, मेकॅनिकल स्ट्रेन सुद्धा वाढते. इथं अ आणि ब दोन्ही आन्सर येईल. काय येईल, अ आणि ब. हे लक्षात ठेवा तुम्ही. आताच आपण बघितलं अ आणि ब असे दोन्ही सुद्धा इथं उत्तर येईल याच. बघा, सोल्डरिंग मध्ये फिल्टर मेटलचा वितरण बिंदू डॅश आहे. आता आपल्याला त्याच्यातून जर मेटल फिल्टर करायचं असेल तर 420 पेक्षा जास्त वितरण बिंदू असणं गरजेचं आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, पीसीबी वर इलेक्ट्रॉनिक्स घटक सोल्डर करण्यासाठी डॅश पद्धत वापरतात. आता हे अतिशय सोपा आहे, सोल्डरिंग गन वापरतो आपण. म्हणजे अशी एक पीसीबी असते, याला काय म्हणतो, असं प्लास्टिकचं असतं बघा, आणि याच्यावर काय असतात, असे छिद्र छिद्र दिलेले असतात. याच्यावर काय असतात, असे छिद्र छिद्र असतात, आणि याच्यावर आपल्याला छोटे छोटे कंपोनंट बसवायचे. इथे कॅपॅसिटर, रेजिस्टर वगैरे असं बसवायचा असेल तर याला सोल्डरिंग करतो आपण. तर काय वापरतो त्याच्यासाठी, सोल्डरिंग गन वापरतो आपण. तर सोल्डरिंग गनची सगळ्यांनी माहिती वगैरे बघून घ्यायची. सोल्डरिंग गन महत्वाची आहे, पार्ट वगैरे त्याचे बघायचे सोल्डरिंग गनचे सुद्धा. सगळं डिटेल मध्ये अभ्यास करायचा, फक्त MCQ करायचे नाही. सोल्डरिंग गनची सगळी डायग्राम मध्ये पूर्ण बघून घ्यायचं. आता कमी विद्युत दाब मंडळात ठराविक अंतरावर जॉईंट करायची असेल
तर अशा ठिकाणी डॅश जॉईंट उपयुक्त असते. तर एरियल जॉईंट, कोणता जॉईंट आहे? एरियल जॉईंट. जर आपल्याला कमी विद्युत दाबामध्ये जर जॉईंट वगैरे करायचं तर एरियल जॉईंट महत्वाचे आहे. आता कोणाकोणाला एरियल जॉईंट सुद्धा माहित नसेल तर तुम्हाला माहिती नॉटेड जॉईंट वापरत नाही, डबल क्रॉस जॉईंट वापरत नाही, डुप्लेक्स म्हणजे डबल क्रॉस जॉईंट आपण इथं डुप्लेक्स वापरत नाही, मग राहिलेलं एरियल तुमचं उत्तर असू शकतं. असं पण तुम्ही लॉजिक लावू शकता. आलं बघा पुन्हा की टिनमन सोल्डर डॅश सोल्डर साठी उपयुक्त आहे. तर टिनमन सोल्डर कशासाठी आहे? फाईन सोल्डर साठी. फाईन म्हणजे काय? आणि फाईन सोल्डर कशासाठी वापरतो आपण? स्मूथ सोल्डरिंग होण्यासाठी. तर आपल्याला स्मूथ सोल्डरिंग जर करून घ्यायची असेल तर फाईन सोल्डरिंग आपण तिथं वापरत असतो. गुड. सोयलला दिसतंय आता. गुड. हा, नंतरचा क्वेश्चन आहे की ठीक आहे, टिनमन सोल्डरिंगला दुसरं नाव काय सांगा मला? टिनमन सोल्डरिंग. टिनमन सोल्डरिंग कशासाठी वापरतो आपण? नाही, फाईन साठी तो वापरतो. आता इथं त्यांनी दिलं की त्या सोल्डर मध्ये टीन, लीड, झिंक प्लस कॅडमियमचा वापर मिश्रण आहे. आता इथं पहिल्यानं बघितलं आपण की टीन, लीड सोबत झिंक व कॅडमियम. इथं आपण झिंक बघितलं होतं, 2% झिंक वापरत होतो आपण, परंतु आता ते म्हणतायत की कॅडमियम, झिंक व कॅडमियम असे दोन्ही सुद्धा वापरल्या जातात. गॅल्वनाइज आयनचे पत्रे सोल्डरिंग साठी डॅश फ्लक्स वापरतात. गॅल्वनाइज आयनचे पत्रे म्हणजे काय? गॅल्वनाइज आयन माहिती आहे तुम्हाला? GI. तर GI चे पत्रे सोल्डरिंग साठी डॅश फ्लक्स वापरली जाते. तर हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड H2SO4 हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे पावडर स्वरूपातील डॅश फ्लक्स आहे. पावडर स्वरूपातील कोणते फ्लक्स आहे? तर अमोनियम क्लोराईड. अमोनियम क्लोराईड कोणत्या फॉर्म मध्ये उपलब्ध आहे? तर पावडरच्या फॉर्म मध्ये, पिठासारखं. तर अमोनियम क्लोराईड काय आहे? पावडरच्या फॉर्म मध्ये उपलब्ध आहे. नंतरचा MCQ बघा की मोठ्या कामात केबल्सचा डॅशने सोल्डरिंग करतात. आता मोठ्या कामात केबल्सचा केबलची सोल्डरिंग कशाद्वारे करतो आपण? तर ब्लो लॅम्प सोल्डरिंग. कोणती आहे? ब्लो लॅम्प सोल्डरिंग. तर ब्लो लॅम्प सोल्डरिंग आपण मोठ्या कामामध्ये केबल्सचा ब्लो लॅम्प सोल्डरिंग हे सोल्डरिंग करत असतो. आता इथे बघा, नंतरचा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी की अंडरग्राउंड केबल साठी डॅश सोल्डरिंग करतात. तर अंडरग्राउंड सोल्डरिंग साठी काय वापरतो आपण? कढई व पळी. कढई व पळी काय आहे मला सांगा बरं का? कढई व पळी सोल्डरिंग. कढई व पळी काय केल्या जातं याच्यामध्ये? कढई व पळी सोल्डरिंग मध्ये सोल्डरिंग पॉट म्हणजे एका भांड्यामध्ये काय केलं जातं? असं काय केलं जातं? मेटल वितळवलं जातं आणि ते पळीद्वारे त्या याच्यावर जॉईंट्स वर म्हणजे
ते जॉईंट्स केले त्याच्यावर टाकल्या जातं, तर त्याला म्हटलं जातं का कढई व पळी. तर कढई व पळी सोल्डरिंग हे लक्षात ठेवायचं. आता सॉफ्ट सोल्डरचा वितरण बिंदू. सॉफ्ट सोल्डर साठी कोणती सोल्डरिंग वापरतो आपण सांगा? आताच बघितलं होतं आपण. सॉफ्ट सोल्डरिंग साठी कोणती सोल्डरिंग वापरतो? गुड. फाईन सोल्डरिंग. गुड गुड. तर त्याचा वितरण बिंदू किती दिलेला आहे? 600 ते 800. आणि इलेक्ट्रिकल सोल्डरिंगचा किती दिलेला आहे? 180. 180 दिलेला आहे. ठीक आहे. 185. 185. 185 लक्षात ठेवा. तर 185 इथं आहे. नंतर बघा, ॲल्युमिनियम कंडक्टरला फेरूल जोडून जॉईंट करण्यासाठी डॅश फेरूल वापरतात. तर कोणता फेरूल वापरतात? कॉपरचं फेरूल इथे वापरल्या जात असतं. तर हे अतिशय बेसिक गोष्ट आहे. प्रॅक्टिकली तुम्ही या सगळ्या सोल्डरिंग आयटीआय मध्ये केलेल्या पाहिजे होत्या. या संपूर्ण सोल्डरिंग आणि हे तुम्ही आयटीआय मध्ये वाचलेलं पाहिजे होतं की ॲल्युमिनियम कंडक्टरला कोणता फेरूल आहे, तर कॉपरचा फेरूल इथे जोडायचा आहे. तर अशा प्रकारे आज आपण इथे 35 क्वेश्चन घेतलेले आहे. तर आज आपण इथे थांबू नेहमीप्रमाणे आणि उद्याच्या डेलीचे लेक्चर्स आपण घेऊ. काय सांगितलं एकाने? ॲल्युमिनियम साठी अरे न 7 प्लेस 7 प्लेस वापरतात. काय मला काही कळालंच नाही ॲल्युमिनियम साठी अरे तर अशा प्रकारे आपण MCQ घेतले. एक्झाम टेस्ट होईल तुमची, डोंट वरी. रविवारी होईल. रविवारी आज काय आहे? रविवारी होईल तुमची एक्झाम, रविवारी. तर अशा प्रकारे आपण इथं काय करू, आज लेक्चर थांबू. इथं आपले MCQ इथे या चॅप्टरचे MCQ इथं झालेले आहे. इथे थांबू आपण. रविवारी एक्झाम होईल तुमची, चिंता करू नका.